इंदसदवंदियाणं तिहुवर्णहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये गाथा नंबर 63 बघतो आपण. कम्मं कम्मं कुवदी जदि सोऽप्पा करेदियप्पाणं किदतस्य फलं भुञ्जति अप्पा कम्मं च देदि फलं. काय सांगितलं होतं अर्थ? आत्मा कर्म कर्माला करतं आणि जर आत्मा आत्म्याला करतो तर आत्मा त्या कर्माच्या फळाला कसं भोगतो आणि कर्म आत्म्याला फळ तरी कसं देतं, अशी शंकाकाराची शंका होती. तर त्याची जयसेनाचार्यांची टीका वाचत होतो आपण. काय सांगितलं होतं? जर एकांताने जीव परिणाम निरपेक्ष द्रव्य कर्म करतात, म्हणजे उद्गल द्रव्य कर्म करतं, तर आणि जर आत्मा आत्म्यालाच करतो, द्रव्य कर्माला करत नाही, कथमेतस्य अकृतकर्मणः फलं भुंक्ते, तर कशा प्रकारे अकृतकर्माचं फळ जीवाला प्राप्त होतं किंवा जीव अकृतकर्माचं फळ कसं भोगतो, असा प्रश्न विचारलाय. सह कहतो कोण? आत्मा करता. आत्मा जीवेन अकृतं कर्मच कर्तृ कथम आत्मने ददाती फलं न कथमपीति. जीवाने न केलेले आणि जीवाने न केलेले कर्म कशा रीतीने आत्म्याला फळ देतात, तर कशा रीतीने देखील देऊ शकत नाहीत. म्हणजे असं शंकाकार म्हणतोय. म्हणजे त्यातून सांगायचं त्याला की तुम्ही असं माना की जीव कर्माला करतं आणि जो करतो तोच फळ भोगतो, अन्यथा जीवाला फळ मिळायला नको जर जीवाने कर्म केलेलं नसेल तर. पण जीवाला तर फळ मिळताना दिसतं, सुख दुःख किंवा काय रोग निरोग संकट भय वगैरे हे सगळं कर्माचं फळ आहे असं दिसून येतं. त्यामुळं शंकाकार म्हणतोय की जीवानी कर्म केलं म्हणूनच त्याला फळ भोगायला मिळते, अन्यथा. म्हणजे कोण आहे म्हणलं होतं हा शंकाकार? निमित्ताधीन दृष्टीवाला आहे, व्यवहाराचा एकांती आहे, निश्चय निरपेक्ष असा त्याचं मत आहे. निश्चयने त्याला मान्य नाही आहे किंवा निमित्तालाच करता मानतो असा तो जीव. त्यामुळं त्यांनी सांगितलं काय की जर जीवाला फळ मिळतंय तर जीवानीच कर्म केलं असं माना. मग हे काय सांगितलं होतं समयसारमध्ये की कर्ता कर्म संबंध कोणामध्ये असतो? कर्ता कोणाला म्हटलं? जो कर्म करे वह करता. आणि कर्म कशाला म्हणलं? कर्ता जिसे करे वह कर्म, अशी व्याख्या वाचली होती काल आपण समयसार कलशमध्ये. म्हणजे जीव जे करतो ते जीव आहे तो कर्ता आहे, कर्माला करणारा असं म्हटलं. कर्म म्हणजे त्याचं कार्य. आता प्रत्येक द्रव्य प्रत्येक पर्याय म्हणा ती स्वतः कर्ता आहे आणि तिने जे केलं ते त्याचं कार्य, ते त्याचं कर्म म्हणलं जातं. म्हणून म्हणलं की जिथं कर्ता कर्म संबंध आहे तिथं व्याप्य व्यापक संबंध असतो. काय कळलं सांगा? जीवामध्ये आणि कर्मामध्ये कर्ता कर्म संबंध का नाही? त्याच्यासाठी हा एक हेतू आहे. काय कळलं रोहिणी काकी? जीवामध्ये कर्ता कर्म संबंध आहे, म्हणजे जीवच करता आहे आणि कर्म पण त्याचे. हा, जीव असं म्हणू नका. जे कोणी कर्म करतं तर त्याच्यामध्येच कर्ता आणि कर्म संबंध जिथं असतो तिथं व्याप्य व्यापक संबंध असतो, अन्यथा त्यांच्यामध्ये कर्ता कर्म संबंध सुद्धा घटणार नाही असं सांगायचं आहे. म्हणजे काय कळतंय? व्याप्य व्यापक संबंध म्हणजे काय? व्याप्य म्हणजे
जो व्यापक आहे, व्यापक असणारामध्ये व्याप्य अंश आहे आणि व्यापक म्हणजे अंशी आहे. मग ज्याच्यामध्ये व्याप्य व्यापक संबंध असतो तिथंच कर्ता कर्म संबंध घडतो, म्हणजे एका द्रव्यामध्येच घडतो हे सांगायचं आहे. एका द्रव्यात घडतं. हां, म्हणून जीवाचं कार्य असेल तर जीवामध्येच व्याप्य व्यापक संबंध आहे. कर्म जीवामध्ये व्याप्य व्यापक आहेत की नाहीत? नाही, भिन्न आहे ना हां, जीवा. म्हणून सांगितलं की जीव आणि कर्मामध्ये कर्ता कर्म संबंध नाही, त्याच्यासाठी ही एक युक्ती सांगितली. तर मी वाचते, एक मिनटं. जेथे कर्ता कर्म संबंध असतो तेथे व्याप्य व्यापक संबंध असतो, अन्यथा परद्रव्याला कर्ता म्हणजे जे काय व्यवहार म्हणलं, जे काय परद्रव्याला कर्ता जिथं म्हणलं गेलं तो व्यवहार आहे, ते भिन्न षटकारकाचं कथन आहे, पण तिथं व्याप्य व्यापक संबंध नाही. म्हणून सांगितलं निश्चय षटकारक किंवा अभेद षटकारक जिथं सांगतो तिथंच व्याप्य आणि व्यापक संबंध घटवला जातो. जसं घट हे कार्य झालं, तिथं माती कर्ता आहे आणि घट त्याचं कर्म आहे, त्यामुळे मातीच स्वयं घटरूप झाली. कर्ता त्या कार्यामध्ये संपूर्ण रूपाने व्याप्त असतो, तेव्हाच त्याला तिथं कर्तारूप म्हटलं जातं किंवा कर्ता आणि त्याचं ते कर्म म्हटलं जातं. अन्यथा म्हणून म्हटलं की जीवाने जे काय परिणाम केले त्या परिणामांमध्ये तो जीव स्वतः व्यापक आहे. जीवाचे परिणाम, विभाव परिणाम आणि जीव ह्याच्यामध्ये कर्ता कर्म संबंध आहे की नाही? अशुद्ध निश्चयाने आहे. जीवच त्याच्या शुभाशुभ परिणामांना करतो किंवा रागद्वेषादी परिणामांना करतो. मग अशुद्ध निश्चयाने जीव झाला व्यापक आणि हे विभाव परिणाम झाले व्याप्य, म्हणून जीवाचा आणि त्या विभाव परिणामांचा कर्ता कर्म संबंध आहे असं म्हटलं जातं. अन्यथा जीवाला विभाव परिणाम कोण केले, कोणी करवले? बाहेरचं कोणी करवतं म्हटलं तर ते पण व्यापक व्हायला पाहिजेत, व्याप्य व्हायला पाहिजेत जीवामध्ये, पण ते तर व्यापत नाहीत. म्हणून म्हटलं की ज्याचं त्याचं कार्य, जसं पर्यायसुद्धा एक स्वतः त्याच्यामध्येच अभिन्न षटकारक लावली आपण प्रवचनसारच्या 16व्या गाथेमध्ये, तर ती पर्यायच स्वतः व्याप्य पण आहे आणि व्यापक पण आहे. म्हणून त्या एका पर्यायामध्ये सगळे काही षटकारक घटवले. कर्ता पण ती पर्यायाचं आहे आणि त्याचं कर्मसुद्धा ती पर्यायाचं आहे. त्यामुळं भिन्न द्रव्यामध्ये भिन्न द्रव्य व्यापत नसतं, म्हणून त्यांच्या ठिकाणी कर्ता आणि कर्मसंबंध घटवला जाणार नाही. म्हणून वस्तुव्यवस्थेचं ज्ञान करून घ्या, तर कर्ता कर्म कोण आहे किंवा कुठं व्याप्य व्यापक संबंध आहे, कुठं निमित्त नैमित्तिक संबंध आहे, हे सगळं कथन त्या वस्तुव्यवस्थेवरून समजणार. म्हणून सांगितलं की ज्याला वस्तुव्यवस्थेचं ज्ञान झालं तर तोच जीव विभावांपासून विकल्पांपासून सुटतो. जसं आपण परवा म्हटलं ना, विकल्पकः परम कर्ता, विकल्पच कर्ता आहेत, विकल्पच कर्म आहेत. मग त्या विकल्पापासून सुटायचं तर जीवाचे परिणाम जितके निर्विकल्प स्वरूपाकडे राहणार तितकं सांगितलं ते विभाव सुटणार. आणि ते विकल्प जिथं थांबले त्याच्यासाठी कारण कोण आहे, म्हणजे विकल्पांचा नाश करण्यासाठी कारण एक सांगितलं वस्तुव्यवस्थेचं ज्ञान. मग जितकं वस्तुव्यवस्था क्लिअर होणार ज्ञानामध्ये तितकं विकल्पांचा सुद्धा जीव करता बनत नाही. तर एक काय सांगितलं उदाहरण की ही सगळी आपण वस्तुव्यवस्था वाचतो ऐकतो कशातून? जिनवाणीच्या आधाराने जे सांगितलं गेलं. तर ते सांगतायत की जिनवाणीमध्ये सांगितलेलं कथन मला मान्य आहे. असं आपण स्वतःसाठी ऐकतो का दुसऱ्या काय उद्देशाने ऐकतो? जे काय तुम्ही जिनवाणीचं कथन ऐकता ते कोणासाठी ऐकताय? आपलं तेवढंच चेंज, इकडचं तिकडचं ऐकण्यापेक्षा हे चांगलं ऐकलेलं म्हणून आपलं ऐकायचं. काय ऐकता हो तुम्ही? काय ऐकायची जिनवाणी? म्यूट आहे, म्यूट. कर्मक्षयासाठी. बर, अजून? मी कसं आहे किंवा माझं स्वरूप काय आहे आणि मला
समाजामध्ये कसं राहता येईल हे जाणून घेण्यासाठी. बर, अजून? ज्ञान करून आपले परिणाम सुधारायचे. बरोबर, अजून? आपण ज्या विश्वात राहतो त्या विश्वाचं स्वरूप काय, प्रत्येक द्रव्याचं परिणमन काय, आणि माझ्या सीमा, माझ्या मर्यादा काय, माझे गुण काय हे समजल्याशिवाय आपण इथं सत्य व्यवहार करू शकत नाही. आणि सत्य व्यवहार आणि सत्य समजल्याशिवाय मोक्ष नाही. आणि मोक्षाशिवाय शाश्वत. आता आपलं प्रकरण काय चालू आहे? कर्ता कर्म षटकारक ह्याच्याशी संबंधित सांगा की मला जिनवाणी ऐकून काय फायदा? आपल्या सीमा मी पराचा कर हा बोला. मी पराचा करता नाही आहे, मी पराला परिणमन करू शकत नाही. हे सर्व म्हणजे हे माझ्यामध्ये मी राहण्यासाठी आणि परापासून लक्ष काढण्यासाठी. हे माझ्या समोर असताना, हो ना? नसताना प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे हे पण कळतं ना, की आपण दुसऱ्यामध्ये परिणाम करू शकत नाही परमाणु, आणि त्यांना आपल्यासारखं वागण्यास असं आपल्याप्रमाणे सगळं व्हावं असं वाटतं ना आपल्याला. मला मला म्हणा, मला 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 म्हणा. मला बरोबर आहे. तर काय सांगायला लागलेत की जिनवाणी आपण माझ्यासाठी म्हणून जितकं ऐकणार ना तितकं आपल्यामध्ये सुधारणा होणार आहे, तितकं आपल्यासाठी ते फायदेशीर आहे. आपण ऐकतोय कसं? दीपाली बेन का म्यूट आहेत आज? ओ बोला. मिहिरा. म्हणजे ऐकल्यावर शांत वाटतं असं म्हणून ऐकतोय. बरोबर. शांत का वाटतं? म्हणजे मन स्थिर होतं असं. बर. तरी मला म्हणजे का जिनवाणी ऐकायची? तर अनेकांचे अनेक उद्देश असतात बरं का त्याच्यासाठी. काय म्हणला विशाल भाई? मी नाही ऐकले. जिनवाणी का ऐकायची ह्याच्यासाठी मला हेतू पाहिजे. एक मिनिटाचा. मला जिनवाणी ऐकून काय फायदा आहे? तुम्ही जसं सांगितलं होतं तसं सहज सहज वृत्ती, सहज राहण्याचं जे होतं ना, सहजता येते बरं. किंवा जरी नाही आली तरी आपण तिथं जाणतो की हे म्हणजे आपण सहज राहायचंय हे मनावरती बिंबलं जातं प्रत्येक वेळेस त्या सिच्युएशन मध्ये. आठवलं का तसं काल तुम्हाला? विशुद्धी वाढते, विशुद्धी. बरोबर, विशुद्धी वाढते. तर अजून दृढता येते. छान. वैराग्य, परलोक पण थांबते. बरोबर, भय संपलं. म्हणजे मला म्हणायचं आहे आपण जेव्हा ऐकतो त्यावेळेस हे सगळं तुम्ही जे मला सांगितलं ना ते सगळं मी लक्षात ठेवणार आहे बरं का, मी वाचताना ऐकताना वगैरे. पण तुम्हाला सगळ्यांना ते सगळं लक्षात राहू देत. नाहीतर मला सांगायचं म्हणून तुम्ही सांगत असलं तर ते तुमच्यासाठी फायदेशीर नाही होणार. पण जेव्हा जेव्हा मी ऐकतोय, वाचतोय, दर्शन पूजन करतोय त्यावेळेस मला हे भाव आहेत का? मला सगळ्या माझ्या कर्मांचा नाश करायचा आहे, माझ्या भयाचा नाश होऊ दे, मला अनंत सुखाची प्राप्ती होऊ दे, मला सुद्धा परमात्मा प्रगट करायचं आहे, हे भाव असतात का? जेव्हा सिरियसली एकदम स्वतःसाठी विचार करून बघा. मी सगळं करत असताना तेवढं माझं इंटेन्शन क्लिअर असतं का? त्याच्यावर मी दृढ असतो का? करत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे, नसेल तर तशी सावधानता यायला पाहिजे. म्हणून सांगितलं की काही लोक असे असतात की जसं म्हटलं की समजलं आता तुम्हाला कथन हे की करता परद्रव्याचा करता मी नाही किंवा माझं करता परद्रव्य नाही. आणि समजा तुमच्या घरामध्ये तुमच्या रिलेशनमध्ये कोणी असं आहे की जे कर्तृत्व घेतं किंवा सदा पुढं मी 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 असं असतं, त्याचा भाव असतं असं कोणी, आणि तुम्ही ऐकायला बसलाय पण तो जीव नाही आहे ज्याला की ते ॲक्च्युली ते त्याला मिळायला पाहिजे उपदेश असं, पण तो समोर नाही आहे ऐकायला जे प्रवचन तुम्ही ऐकताय ते. मग तुम्हाला भाव काय झाले हो तिथं? हे प्रवचन त्याच्यासाठी चांगलं आहे, त्यांनी ऐकायला पाहिजे होतं, बरोबर ना? कोण कोण हो? नाव घेऊ काय? सगळ्यांची नावं घेऊ. म्हणजे काय केलं हो तुम्ही? किती स्वतःसाठी ऐकलं सगळं. म्हणून म्हणले ते एका वक्त्याने सांगितलं, जे पण जिनवाणीतले शब्द ऐकायला बसतो ना, सगळीकडे एक वाक्य सांगितलं ना, हे वाक्य बरोबर त्याच्यासाठी आहे,
ते वाक्य त्याच्यासाठी आहे. म्हणजे काय केलं, सगळं दुसऱ्यासाठीच ऐकायला लागलोय. मी माझ्यामध्ये पण तसं परिवर्तन करायला पाहिजे, किंवा हे माझ्यावर घडतं असं आपल्याला कुठं पिंचच होत नाही. तसं मी पण वागतो हे मला स्वीकारच होत नाही. जसं म्हटलं की घरातलं कोणी समजा धर्मामध्ये फार त्याची रुची नाही आहे, स्वाध्यायादींमध्ये रुची नाही आहे, आणि मग सांगितलं महत्त्व तुम्हाला स्वाध्यायाचं असं महत्त्व आहे, किती तुम्ही स्वतःसाठी ग्रहण करता हो. म्हणजे तिथं असा भाव येतो की ते घरातले करत नाहीत तर त्यांनी हे ऐकायला पाहिजे होतं. हे नाही वाटत की मी कमी पडतोय, मला सुद्धा असा उपदेश माझ्यासाठी आहे हा. म्हणजे काय केलं, मी दुसऱ्याचं परिणमन करवतो, किंवा त्याच्यासाठी ही जिनवाणीचे वचन आहेत तर ते त्याला कर्ता रूपाने परिणमवतील. किती परिणमण्याची शक्ती हो जिनवाणीमध्ये, तुमचं परिवर्तन करण्याची शक्ती. करता कोण सांगा आता तिथं, माझे परिणाम बिघडले सुधारले, करता कोण? जिनवाणीचे वचन ऐकून माझे परिणाम बदलले, कोण करता? हां, तिथं असं नाही वाटत आपल्याला. ठीक आहे, एक बहुमान म्हणून आपण भगवंतांना आदर म्हणून ते देणार, त्यांना त्या जिनवाणीला कर्तृत्व देणार, पण तरीसुद्धा करता प्रत्येक द्रव्याचं परिणमन स्वतंत्र रूपाने ते द्रव्यच करते, ती पर्यायच करते, परद्रव्य नाही. म्हणून काय लिहिले वाचते, जिनवाणीची रचना माझ्यासाठीच झाली आहे असा विचार करा. जे पण तुम्ही वचन ऐकताय, काय श्लोक म्हणताय, त्याचं काय भावभाषण झालं तुम्हाला, तर हे माझ्यासाठी लिहिलंय. भक्तामळ स्तोत्र कोणी कोणासाठी लिहिलं? एकीभाव स्तोत्र कोणी कोणासाठी लिहिलं? विशापार स्तोत्र काय नाव सांगा की. त्यांच्यासाठी होय ना, तुमच्यासाठी नाही आहे, तुम्ही कशाला वाचताय? मानतुंगाचार्यांनी का रचना केली? त्या बेड्या तुटाव्यात म्हणून. 48 बेड्यामध्ये होते ते तुटावेत म्हणून वादिराजाचार्यांनी एकीभाव स्तोत्राची रचना केली. का? शरीरातलं कोड दूर व्हावं म्हणून. कोण करता आणि कोण कर्म झालं हो तिथं. म्हणजे तुम्ही परिणाम केलात आणि शरीरामध्ये कार्य झालं, करता कोण कर्म कोण? रोग दूर झाला बरं का वादिराजाचार्यांचा, जेव्हा एकीभाव स्तोत्र रचलं शरीरातला सगळा रोग दूर झाला, कोड दूर झाला. मग केलं का नाही हो परिणमन शरीराचं? विशापार स्तोत्राने काय केलं सांगा, कोणी केलं? धनंजय कवींनी. त्यांच्या शून्य परिणामाने ऑटोमॅटिकली कर्मामध्ये तसे बदल घडले. हां, त्यांच्या बाबतीत ऑटोमॅटिक होते बरं का, आणि आपल्या बाबतीमध्ये मी करतो. म्हणजे तिथं धनंजय कवींनी स्तुती केली भगवंतांची, विशुद्धी झाली त्यांच्या परिणामामध्ये, आणि फळ मिळालं मुलाला. कोण करता कोण कर्म कोण करण कोण संप्रदान अपादान अधिकरण. किती 3-4 द्रव्य कशा कशामध्ये कार्य करणार लावणार. म्हणजे सांगायचं आहे की त्या मुलाचं विष का उतरलं माहिती आहे ना, धनंजय कवीच्या मुलाला विषबाधा झाली होती आणि त्याला आणून त्यांच्या आईनी त्या वडिलांसमोर मंदिरात टाकलं आणि सांगितलं ह्याला बरं करायचं तर घेऊन दवाखान्यात जावा, नाही तर इथंच मरू दे. आई पण अशी धाडशी असते. आणि मग काय झालं, त्याचं विष कसं दूर झालं, कोणी दूर केलं? त्याची योग्यता, प्रत्येकाचे षटकारच सगळे लागले. मग आता त्या मुलांनी तर भक्ती सुद्धा केली नाही बरं का, तरी सुद्धा त्याचा रोग दूर झाला. असं कसं? न त्याला काय माहित पण आहे की मी मंदिरात आहे, भगवंतांच्या समोर आहे. पूर्वभूवात त्याचे परिणाम त्याचे केले तसं त्याचे उदयाला आले. हां, मग आता इथं हे इथलं वाक्य बरोबर लागते. काय सांगितलं त्यांनी? अकृत कर्मणः एतस्य फलम कथम भुंक्ते. त्यांनी न केलेल्या कर्माचं फळ त्याला कसं मिळालं? त्या मुलाला ते भक्ती केली तर वडिलांनी त्यांना फळ मिळालं, ठीक आहे. याला फळ कसं काय मिळालं? न केलेल्या कर्मांचं फळ. तर असं कधीही होत नाही की तुम्ही कर्म केले म्हणजे परिणाम केले आणि तुम्हाला फळ नाही मिळालं, किंवा फळ मिळते म्हणजे परिणाम नाही केले, असं कधीच नाही होत. म्हणजे जे मी केलेले परिणाम आहे त्याचंच फळ मला मिळतं. मग ते कधी कमी असेल, जास्त असेल, सरळ असेल, वाकडं असेल, कसंही असेल, पण ते फळ माझंच मला मिळणार. तर काय सांगत होते त्या मुलाचं? तेच ना, त्याचे परिणाम
काहीतरी पूर्वी केलेलं होतं म्हणून विषाची बाधा झाली आणि त्याच वेळेसची योग्यता की ते नष्ट पण व्हायचं होतं, फक्त निमित्त रूपाने सानिध्य तसं मिळायचं होतं. जसं त्या मानतुंगाचार्यांना 48 बेड्यांच्या आत का घातलं, काय पाप केलं आणि परत बाहेर का आले. शेवटी आपल्या आपल्या परिणामांचंच फळ मिळतं. त्याच्यात त्यांनी आकुलता केली नाही म्हणून त्यांना किंवा त्यांना दोष दिला नाही ज्यांनी राजांनी त्यांना आत बंधनात घातलं. मी चर्या करणारा, मी बाहेर जाणारा, काय माझं घर आहे का, माझ्याकडं काय परिग्रह आहे का, मला का बरं असं बेड्यात घातलं आहे, आता मी कसं बाहेर जाणार. कशाची विकल्प केले. म्हणजे केलं असेल काहीतरी पूर्वी विराधना, त्याचं फळ म्हणून अशी बंधनाची अवस्था मिळाली, पण तिथं असताना सुद्धा ते निर्विकल्प आणि आपला उपयोग असा सुरक्षित ठेवला त्यांनी. त्याच्या निमित्तात न राजाला दोष दिला, न कुठल्या बाहेरच्या वातावरणाला, न आपल्या परिणामांना सुद्धा दोष दिला. मी असं का केलं, तसं का केलं वगैरे. आपण त्या पश्चातापाने सुद्धा पाप बांधतो बरं का. म्हणजे मी पूर्वी काही पाप केलं तर आता सारखं त्या पापाबद्दल विचार करत राहिला तर काय होणार हो, विषकुंभ माहिती आहे ना. म्हणजे पुन्हा पुन्हा तसे दोष घडत राहतील आपल्याकडून. म्हणून एकदा प्रतिक्रमण पश्चाताप सांगितलं की, पण पुन्हा पुन्हा तसंच आपण जर विचार करत राहिलो तर त्या दोषातून मुक्ती मिळणार नाही. म्हणून सांगितलं होतं ना मध्ये एक दिवस काय झालं होतं. पण ते जेव्हा आपण प्रतिक्रमण करतो आपले दोष तर आपण बोलतो ना, म्हणजे आपण मनात आपण ते चिंतन करतो ना जे जे केले ते, तर ते आठवले जातातच ना. म्हणजे आठवण आपण मगच तर प्रतिक्रमण करू शकतो. हो की, ते ठीक आहे. म्हणूनच सांगितलं की पश्चातापाची भूमिका कुठंपर्यंत, सुधारणा होईपर्यंत. पण जर एखादा जीव त्याला असं धरून बसेल की मी दोषीच आहे, मी किती पापी आहे, मी धर्मच करू शकत नाही, मला अधिकार नाही आहे, असं करून जर स्वतःला तो विमुख करेल धर्मापासून, तर मी कसं दीक्षा घेऊ शकतो, मला कसं व्रत संयम करता येणार, मी तर किती मोठं दोष केलेला, अशा भूमिकेमध्ये असणाऱ्या जीवाचा उद्धार होणार नाही. जसं माझं उदाहरण सांगितलं होतं मागं एकदा. मी काय झालं होतं, संध्याकाळच्या वेळेस इथं शास्त्र संपल्यावर मी जात असताना बाहेर एक कबूतर खाली उतरलं होतं चुकून. ते खाली येत नसते रात्रीच्या वेळेस, अंधार पडला की त्यांच्या डोळ्याला दिसत नाही ते, आणि ते चुकून खाली जमिनीवर उतरलं होतं आणि त्याला उडायला येईना दिसेना असं काय, त्यामुळं ते फडफडा तिकडं तिकडं पळत होतं. आणि मग ते नेमकं काय झालं, तिथे एक मांजरीने पिल्लं घातली होती आणि ते मांजराचं छोटं पिल्लू इतकं मोठं कबूतर होतं आणि ते मांजराच्या पिल्लाला बघा की संस्कार मांसाहाराचे असतात ना, जे लहानपणापासून, इतक्या मोठ्या कबुतराला ते धरणार का मारणार काहीच नाही, त्याची शक्ती नव्हती, पण तरी ते त्याच्यावर झडप घालत होतं त्या कबुतरावर. आणि ते आपलं जीव वाचवण्यासाठी फडफड करतं, इकडं तिकडं उडत होतं, पण त्याला दिसत नव्हतं. आणि मी इथून बाहेर गेले आणि बघितले तर त्या मांजराला पळवलं, पण ती छोटी मांजर जाऊन मोठ्या मांजरीला घेऊन आली. आता काय करायचं. आणि ती मोठी मांजर इतकी बेधडक होती, इतकी निडर होती की ते काय किती हाकललं तरी हाकललं जाईना, त्याला रोखलं तरी ती काय अंगावर यायला लागली उलट ती अशी. आणि मग मी जेवढं शक्य आहे तेवढं त्या कबुतराच्या जवळ जाऊन वाचवण्याचा प्रयत्न केलं, त्याला उडवण्याचा प्रयत्न केलं, पण शेवटी ते जे व्हायचं ते झालं. आणि मग ते मला संध्याकाळच्या वेळेस दिसलं, जे रात्रीच्या वेळेस दृश्य, माझ्याकडून असं कसं झालं, माझ्याकडून त्या जीवाची रक्षा नाही झाली. मला इतकं त्या दिवशी रात्री बेचैन झालं की आपण नाही वाचवू शकलो एका जीवाला, आपल्या डोळ्यासमोर ते मेलं. आणि मग ते त्या म्हणजे त्याची योग्यता हे नाही त्यावेळेस मला स्वीकार झालं, मी चूक केली हेच मला. आणि मग इतका पश्चाताप होऊ लागला, इतकं सतत ते मला टोचायला लागलं की आपण जीवाला वाचवू शकलो नाही त्या. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा सामायिकाला बसले ना, त्यावेळेस म्हटलं की ठीक आहे, जशी योग्यता होती तसं झालं, मी माझ्या परिणामांना अशुद्ध करतोय असं करून, ह्याच्यापुढं असं होणार नाही, ह्याची मी तर काय खबरदारी घ्यायला पाहिजे किंवा प्रयत्न पूर्ण करायला पाहिजेत, असं एक स्वतःला उपस्थापित केलं परत. म्हणजे नाहीतर ते लोक डिप्रेशनमध्ये का जातात ना, हे त्यावेळेस मला एक अनुभवाला आलं. जो सतत त्याला धरून बसेल ना, त्यात माझा दोष किती सांगा की, ठीक आहे मी नाही रक्षा करू शकले त्याची, माझा दोष किती, आणि मी स्वतःला सतत असं म्हणू लागले की मी दोषी, मी दोषी, मी पापी, त्या जीवाला मरण्यामध्ये मी समोर होते म्हटल्यावर मीच निमित्त, दुसरं कोणच नव्हतं इथं, मी एकटीच होती. आणि मग त्यामुळं सगळं दोष मी माझ्यावर घेतला, म्हणजे माझ्यामुळं असं झालं किंवा मी नाही त्या जीवाला वाचवू शकले असं. पण नंतर जेव्हा म्हटलं की बास तोडायला पाहिजे हा विचार, त्याच्याशिवाय सुधारणा होणार नाही, म्हणजे आपल्याला स्थिरता नाही येणार.
म्हणजे मग तिथं वाटलं मला की लोक डिप्रेशनमध्ये जातात ते असं धरून ठेवतात ना एखादी गोष्ट, असं काहीतरी झालं असेल त्यांच्या आयुष्यामध्ये तर त्यांना बाहेर काढायसाठी तुम्ही बाहेर काही उपाय केले तरी पडणार नाही. म्हणून म्हटलं की कुठल्या गोष्टीचा आपल्यावर एवढा प्रभाव होऊ देऊ नका की तुमची चर्या बदलेल, तुमचे सगळे विकल्प वाढतील किंवा तुमचं सगळं खानपान बदलेल, झोप उडेल, असं इतकं कोणाचा प्रभाव आपल्यावर होऊ देऊ नका. कुठलाही प्रसंग असू दे, घटना असू दे, व्यक्ती असू दे, वस्तू असू दे, सगळ्याबद्दल तटस्थता पाहिजे. करता मी नाही, मी तर ज्ञाता आहे, असे परिणाम असले तर. बरं, कुठून कुठं गेलो आपण? कशासाठी हा आला विषय? स्मिताताई, असंच मला 2 दिवस झाले होते हो. अकाउंट मधून एकदम 30,000 गेले आणि सारखं तेच विचार येतात. नाही ना, मग तेच सांगायला की म्हणून स्वतःचं स्थितीकरण स्वतः करा. बस आपल्याला तत्वज्ञान समजलं ना, ह्याचा करता मी नाही आहे, हे माझ्या बस उदयामध्ये असं होतं, स्वीकार. आता मी पुन्हा त्याचा विचार करणार तर त्याच्या पुढं परत उदय कसे येणार सांगा? जेवढे संकलेश आणि आकुलता असणार ना तेवढं पुन्हा पुन्हा फळ तसंच भोगायला मिळणार. म्हणजे आता कदाचित थोडासा उदय असेल पण त्याच्या निमित्तात आपण पाप जास्त करतो तर डबल रूपाने आपल्याला फळ भोगावं लागेल. म्हणून स्थिर राहावा, त्याच्याशिवाय उपाय नाही आहे दुसरं. आणि कोणी दुसऱ्यांनी आपलं काही नुकसान केलेलं नसतं, आपण स्वतः काहीतरी केले तर असे दोष म्हणून आपल्याला असे उदय येतात. म्हणून स्थितीकरण स्वतःचं स्वतः करा आणि स्वतःचं स्वतः त्यातून बाहेर पण पडा, त्या विचारातून, त्या डिप्रेशनमधून. त्याच्याशिवाय उपाय नाही. ठीक आहे. असं लवकर होत नाही स्मिताताई. कसं करायचं मग? मी रोज ऐकल्यावर परत होते स्मिताताई, परत तेच विचार येतात. इतकं कसं तरी चाकुलता होती. मी म्हणते धर्मात मी कमी आहे का, चिंतन कमी आहे का, असं. हो ना, मग बरोबर आहे. ते ज्याच्या निमित्तात असं काही दोष घडला आपल्या आयुष्यामध्ये तर त्याच्याविषयी मनापासून क्षमावली करा. त्याला आपण दोष देत राहतोय, वाईट म्हणतोय किंवा कोणाबद्दल झालं असेल असं काय तर त्याला सर्वस्वी आपण त्याच्याविषयी वैर धरतोय तर त्याच्यामुळं असं परत आपल्याला त्रास होतो. म्हणून त्याच्याविषयी न्यूट्रल राहावा तर होईल कदाचित सुधारणा. आणि शेवटी हे अभ्यास पाहिजे, तत्त्वज्ञान पाहिजे, तेवढंच जोडा त्या प्रसंगांमध्ये. जेव्हा केव्हा आपल्याला विकल्पामधून अशांती होते तेव्हा काय करायचं? जेवढं माहीत आहे ना आपल्याला, लय माहीत नाही जाऊ देत, पण शरीरात्मा भिन्न आहे तर हे सगळं परद्रव्य तर काय माझं आहे, मग हे पण सगळं माझ्यापासून भिन्न आहे. आणि मग ते का बरं मला क्रोधी करेल का? ते मला काय डिस्टर्ब करण्याची शक्ती, मला काय अशांत करण्याची शक्ती कोणामध्ये आहे? म्हणून कोणी परद्रव्य, कोणी काहीही करणारा नाही आहे. करता कर्म व्याप्य व्यापक संबंध माझा माझ्यामध्ये, इतकं त्याच्यावेळीच. त्यामुळं दृढ राहायला पाहिजे ना त्या परिणामांवर, त्या प्रसंगांमध्ये. तर पडणार बाहेर आणि विशुद्धी शेवटी जाणणार आहे ह्याच्या निमित्तातच होणार आहे. त्या आकुलतेने काय साध्य होणार नाही आहे. प्रयत्न करा आणि शब्दांचं अवलंबन घ्या, शास्त्राचं अवलंबन घ्या. जोपर्यंत स्थिरता होत नाही स्वभावामध्ये तोपर्यंत डायवर्ट करा उपयोग. जेवढं शक्य आहे तेवढं शुभामध्ये, उत्कृष्ट शुभामध्ये आणि तिथून शुद्धामध्ये जाण्याचा प्रयत्न करा, म्हणजे अशुभामध्ये उपयोग अडकणार नाही. मग काल रात्री तेच घेतलं ना आम्ही, सांगितलं त्यांनी की तुम्ही सतत विचार, काहीतरी अशुभ विचार घालता डोक्यामध्ये आणि त्या विचारातून किंवा असत विचार किंवा काहीतरी अनावश्यक विचार असं घेऊन बसता ना सतत ज्ञानामध्ये. त्याच्यामुळं म्हणले चांगले विचार तुम्हाला स्थान देत नाहीत तुमच्या ज्ञानात. जिथं म्हणलं कचरापेटीमध्ये कचरा भरला आहे, चांगली वस्तू कचरापेटीमध्ये नाही, एखाद्या ठिकाणी कचरा भरला आहे तर तिथं चांगली वस्तू ठेवायला जागा कशी राहणार? म्हणून सांगतायत की असं एक झालं होतं संध्याकाळी आपलं विषय एक दिवशी. त्या दिवशी फार अनेकांनी शंका समाधानामधून खुलासा केला होता की आपण अनावश्यक विचार करतो तर काय काय अनावश्यक आहे हे पण माहीत नसतं आपल्याला. आपल्याला तर वाटतं सगळं मी आवश्यकच विचार करतोय. सगळं पराचे कर्तृत्वाचे विचार असतात ना, जे सगळे अनावश्यक विचार आहेत आणि त्याच्यामुळं अशांती जास्त असते. मग तिथंच ते परिणाम तोडा पहिल्यांदा, तर शांती आहे. काय शांत झालात काय?
नाही काय होते स्मिता ताई व्यवहारात अहो हे थोड्या वेळ येतो विचार हो, पण फेस करावं लागतं की नाही प्रॉब्लेमला. 24 hours असतात अहो स्मिता ताई. हो ना. आणि आज आपल्यावर जिम्मेदारी जोड पाहिजे निश्चयाची व्यवहाराला. व्यवहार सोडून द्या म्हणत नाहीत आचार्य, तर सगळं व्यवहाराचाच उपदेश देतात तुम्हाला. माहीत आहे आचार्यानं तुम्ही सगळे काय फार आत्म्यात राहणारे नाही आहेत, म्हणून तर तुम्हाला सगळं अणुव्रत महाव्रत सगळे षटक्रिया आवश्यक का सांगितले उपदेश. सगळा मॅक्झिमम श्रावकाच्या शुभभावामध्ये सांगतोय. का बरं? त्याच्यातून पुढं शुद्धामध्ये जाण्यासाठी. म्हणून तुमची चर्या जास्त माहिती आहे आचार्यांना भगवंतांना, म्हणून तुम्हाला उपस्थापित करण्यासाठी पहिल्यांदा शुभाचाच उपदेश देत आहेत. मग एवढा पुरुषार्थ करा, सतत अशुभात चाललाय ना जो विषय त्याला वळवा आणि शुभाला जोडा. सगळं करत असताना संसार करताय, सगळं व्यापारधंदा करताय, सगळं करत असताना सुद्धा जितकं शुभामध्ये राहू शकतोय ते करत तेवढं तुम्हाला फायदा होणार आहे. नाहीतर विचार आपले सतत कुठं जाणार आहे, तो त्या अननेसेसरी गोष्टींकडेच. मिच्छा मी दुक्कडम कधी नाही म्हणायचं. आले ह्यावेळेस तर खूप डिस्टर्ब व्हायला लागले. हां मिच्छा मी दुःख. हां हो ह्यावेळेस खूप प्रॉब्लेम वाटायला लागला एकदम. होय. मग खूप ध्यानाची कमी आहे आपल्याकडं असं म्हणा. आता खूप ध्यान करा, हा उपाय आहे. खूप थोडंसं चिंतन करा, ऐका, जेणेकरून की आपला उपयोग बदलेल आणि स्थिरता वाटेल. ठीक थँक्यू. तर काय सांगायला लागले, जिनवाणीची रचना माझ्यासाठी झाली आहे असा विचार करा. दुसऱ्याला ऐकवण्यासाठी, किंवा जे काही जिनवाणीमध्ये सांगितलं ना की मी दुसऱ्याला शिवी दिली तर त्याच्यामुळं असे उदय येतात असं मी ऐकलं समजा, किंवा कोणाला मी दोष दिला पराला आणि त्याचा असं उदय भोगावा लागतो असं मी काहीतरी तुम्हाला सांगितलं, आणि तुम्ही काय विचार केला, बरोबर त्यांनी असं केलं होतं ना त्याला असं फळ मिळणार. काय गरज आहे का आता तुम्हाला विचार करायची अशी? हां म्हणजे काय केलं, मला काय फळ मिळणार आहे, मी काय विचार केलं हे राहिलं बाजूला. पण ह्यांनी जे सांगतायत ना असाच विचार त्यांनी केला होता, त्यांना आता तसं फळ मिळणार. काय आवश्यकता आहे का? तुम्ही काय त्यांचं भलं करणार आहे का? त्यांना घेऊन जाणार आहे मोक्षाला? माझ्यासाठी मी विचार करायला पाहिजे एवढं बघा. दुसऱ्याला ऐकवण्यासाठी किंवा त्यातून दुसऱ्याचे दोष पाहण्यासाठी ऐकू नका. हिंसा केली तर त्याचं फळ असं असतं, झूट चोरी कुशील परिग्रह याचं लक्षण असं असतं, ह्याचं फळ असं मिळतं. हे सगळं ऐकून तुम्ही काय परिणाम करताय हो? कुठली तरी कथा ऐकली समजा, हिंसेचं फळ असं मिळालं त्यांना, किंवा हिंसेचं फळ असं मिळालं, विचार काय करताय तुम्ही? सासूबाई नेहमी भावहिंसा करतात, असं लगेच त्यात ना. भावहिंसा म्हणजे काय असतं? कोणाला तरी मर्मघातक बोलणं, किंवा असे शब्द म्हणतात ना काय, टोचून बोलणं किंवा टोमणे मारणं, असे शब्द की जे, आता एक स्त्री आहे तिला सहन होत नाही असं कोणाचे शब्द, जर ती करते तिच्या अपेक्षेने, तिला शक्ती जसं आहे तसं घरातलं काम करते, पण सासूबाईंचं कशी वृत्ती असती, माझ्यासारखं काम करायला पाहिजे. का हो? सासूबाईची शक्ती आणि मिहिराची शक्ती कशी आहे हो? मिहिरा म्हणा मी जास्त काम करते सासूबाईपेक्षा. म्हणजे म्हणले ना, जेवढं ते काय म्हणतात जनरेशन बदलणार आहे ना तेवढी शक्ती कमी होत चालली आहे पुढं बरं का. सासूबाईंची शक्ती तुमच्यापेक्षा जास्त होती आहे, आणि त्यामुळे तुम्ही काम कमी करताय त्यांच्या अपेक्षेने. त्यामुळे त्यांची अपेक्षा काय, माझ्यासारखं काम करायला पाहिजे, माझ्यापेक्षा जास्त काम करायला पाहिजे. आम्ही काय करत होतो, डोक्यावर हांडे घेऊन भरून आणत होतो, पाणी भरत होतो, विहिरीतनं छेदून काढत होतो, म्हशीची धार काढत होतो, असं सगळं एकेकांनी सांगितलं बरं का. म्हणले घर सगळं सारवून घ्यायचो, इतकं सगळं काय काय फार कष्टाची कामं आम्ही केली. तुम्ही काय करताय म्हणले, तुम्ही कायच करत नाही असं म्हणल्यावर मग ती सुनबाई काय केली, तिच्याकडे जेवढं आहे तेवढं, जेवढ्यामध्ये ती शक्ती लावू शकते तेवढी कामं केली. पण ही वस्तू इथंच का ठेवली, ते स्वच्छच केलं नाही, आज हे कामच केलं नाही असं म्हणून जर त्यांच्या मागं लागल्यावर तुम्ही काय करणार हो? तुमची सासूबाई असं म्हणली, तुम्ही काय करणार? शास्त्र ऐकवणार का काय? ऐकवा, चांगली गोष्ट आहे. म्हणजे मी योग्यतेनुसार सगळं काम करणार, चीड करू नका त्यांच्यावर, त्यांनी असं म्हणलं म्हणून.
त्यांनी त्यांच्या अपेक्षेनेच विचार करणार शेवटी, तुमच्या अपेक्षेने कशाला करणार. म्हणून म्हटलं करताय बनायला जिथं जाणार ना तिथं दुःख होणार तुम्हाला. मी एवढं करते असं जर तुम्ही एका शब्दाने म्हणलात की बॉम्बस्फोट होणार घरामध्ये. काय करते असं म्हणायला जायचं नाही, हे सांगायला लागले. हां, पराचे परिवर्तन करण्याच्या विचाराने जिनवाणी ऐकू नकात. जसं की कुठलंही कार्य घरामध्ये होत नाही आहे काय, एखादं काय तुम्ही संकल्प केला, एखादी गोष्ट करायचं म्हणजे काय घर बांधायचं आहे, काय दुकान काढायचं आहे, काय असं जे काय विचार केला आणि ते होत नाही आहे, तर तुम्ही काय करता हो? का होत नाही, का होत नाही. आकुलता केल्यावर कार्य किती होतं. किंवा एखादं तुम्हाला काय टेंडर पास करायचं आहे, एखादं अचिव्हमेंट करायचं आहे तुम्हाला, कुठली एक गोल, आणि ते होत नाही आहे, तुम्ही काय करणार. तेच म्हटलं ना, अशांती जेवढी करणार आहे तेवढं कार्य सफल होणार नाही, उलट तिथं बाधा येणार. म्हणून सांगताय तटस्थता ठेवा, सहजता ठेवा, तर त्या कार्यातून, त्या विकल्पातून, त्या संकटातून, आकुलतेतून बाहेर पडणार. म्हणून शांती खरं मिळावी मिहिरा. आता शांती मिळते असं वाटलं का, नाही वाटलं आधी तुम्हाला असं. शांती आत्ताच आली का शास्त्रातून, कधी आली. पण आता मन अशांत आहे जास्ती, म्हणजे आधी एवढं नव्हतं त्याच्यामुळे. असं होय, म्हणजे आधी पण होतं, पण आधी तुम्हाला विषय होता मम्मी, हो ना. म्हणून ती शांत करायची तुम्हाला. मग आता अशांती का वाढली, पण उलटा असं वाटलं की त्या आईच्या निमित्तात किती तुमचं कल्याण झालं, अनेकांना धर्म मिळाला, अनेक जण धर्माला लागले. मग त्याला स्वतःला पण धर्माची रुची होती आणि त्याच्या निमित्तामध्ये दुसऱ्याला धर्माची काय म्हणायचं गोडी लागली किंवा मार्ग मिळाला, तर त्याच्यापेक्षा मोठी उपलब्धी काय त्यांची. त्यामुळं जाऊ देत, काय सुबह का भुला शाम को घर आहे तो भुला नाही कहते. म्हणून हे आहे, हे आता काय म्हणायचं दृढ ठेवा, हे एवढं आपले विचार की मला तत्त्वज्ञानाने शांती मिळणार आहे आणि ह्याची साथ मला कधी सोडायची नाही आहे. मग ते बाहेर संकट असू दे, अशांती असू दे, नसू देत, काही पण असू देत, बाहेर चांगली परिस्थिती असू देत, तरीसुद्धा मला याची साथ सोडायची नाही, कारण ह्याच्याद्वारेच मला माझा सुख स्वभाव दिसणार आहे. म्हणून सतत अवलंबन घ्या स्वतःचं. हो, जाणार. निर्णय करा, अशांती हा माझा स्वभाव नाहीच. मी तर अनादि अनंत शांत, प्रशांत, परमशांत स्वरूप आहे, निराकुल स्वरूप आहे, सहज स्वरूप आहे. पहा, निर्विकल्प स्वरूपोहम, निर्दोष स्वरूपोहम. ओम विसर्जन. नमो हरी